की मार्क हे फक्त डायरेक्टिव्ह असतात, ते डिसाइडिंग नसतात. मग ज्यावेळेस मुलगाच स्वतःला समजू शकत नाही किंवा ते मुलगीलाच कळत नाही की माझी आवड कशामध्ये आहे, त्या केसमध्ये पॅरेंट्सने काय करायला पाहिजे? एज्युकेशनल काउन्सिलिंग हा कॉन्सेप्टच आपल्या समाजामध्ये अजून रुळलेला नाही. जवळपास 70 ते 80% जे इंजिनिअरिंग करतात त्यांनाच त्यांच्या मनासारखं जॉब मिळेल. इंजिनिअरिंगसाठी कुठल्या एंट्रन्स आज अवेलेबल आहेत ज्यांचा अभ्यास त्यांना करावा लागतो? दरवर्षी महाराष्ट्रात साधारण 15 ते 17 लाख विद्यार्थी 10वीची परीक्षा देतात आणि त्यानंतर एकच प्रश्न उभा राहतो, आता पुढे काय? सायन्स, कॉमर्स, आर्ट्स की डिप्लोमा? पण इथे खरी समस्या मार्क्स नाही आहे, तर डिसिजन मेकिंग आहे. भारतामध्ये जवळपास 70% विद्यार्थी करिअरचा डिसिजन इंटरेस्टपेक्षा प्रेशरमुळे घेतात. आज आपण बोलणार आहोत 10वी नंतर योग्य स्ट्रीम कशी निवडायची, PCM वर्सेस PCB यामधलं कन्फ्युजन, डिप्लोमा विरुद्ध डिग्री यामधलं कन्फ्युजन, आणि सोबतच कोचिंग इन्स्टिट्यूट खरंच गरजेचे आहे का, मेंटल प्रेशर कसं हँडल करायचं, पॅरेंट्सची भूमिका नेमकी कशी असली पाहिजे. तर याच विषयावरती आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत सर आईन्स्टाईन अकॅडमीचे संस्थापक अशफाक खान, जे अनेक वर्षांपासून विद्यार्थ्यांना करिअर गायडन्ससाठी मदत करत आहेत. 12वीच्या एका विद्यार्थ्याला फक्त 12वीच्या विद्यार्थ्याला कॉम्पिट करायचं नाही, तर त्याला 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष गॅप घेतलेल्या विद्यार्थ्यालाही कॉम्पिट करायचं, की एका चांगल्या विद्यार्थ्याला चांगली संस्था मिळावी. हे अर्ध सत्य आहे, परंतु खरं सत्य आहे की एका चांगल्या संस्थेला चांगला विद्यार्थी हवा असतो. तर एखाद्या विद्यार्थ्याला मेडिकल फील्डमध्ये एंट्री घ्यायची असेल तर त्यासाठी एंट्रन्स एक्झाम कुठल्या आहेत? तुम्हाला मेडिकल फील्ड मधले कोणतेही कोर्स करायचे असतात, अगदी MBBS पासून ते अगदी नर्सिंग पर्यंत तुम्हाला परीक्षा कंपल्सरी. सर नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं बोल मराठी यूट्यूब पॉडकास्टमध्ये. धन्यवाद. मला तुम्हाला एक पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा विचारायचा आहे की आता 10वी नंतर खूप साऱ्या पॅरेंट्सच्या मनामध्ये खूप सारे प्रश्न आहेत की त्यांच्या पाल्यासाठी, त्यांच्या मुलासाठी, मुलीसाठी कुठली स्ट्रीम बेस्ट राहील. सायन्स आहे आपल्याकडे कॉमर्स आहे, आपल्याकडे आर्ट्स आहे, अजूनही खूप साऱ्या स्ट्रीम्स अवेलेबल आहेत. पण त्यांच्या मुलासाठी, मुलीसाठी कुठली स्ट्रीम बेटर राहील हे एखाद्या पालकानं कसं डिसाईड करायला पाहिजे? सगळ्यात पहिल्यांदा मला सर्व पालकांना हे सांगायचं आहे की करिअर निवडताना जेवढ्या समजुती आहेत त्यापेक्षा जास्त गैरसमजुती आहेत. सर्व पालक मित्रांना मला सुरुवातीलाच सांगायचं आहे, मित्रमंडळी, नातेवाईक, पिअर प्रेशर काय सांगतो, समाजामध्ये ट्रेंड काय चाललाय, सोशल मीडिया काय सांगतो, ह्याच्या पलीकडे आपल्या विद्यार्थ्याला काय आवडतं हा एकमात्र सेंटर फोकस असला पाहिजे करिअर निवडण्याचा. आवड एकदा जुळली ना की त्यानंतर त्याची क्षमता डेव्हलप होते, म्हणजेच ॲबिलिटी बिल्ड होते. ॲबिलिटी बिल्ड झाली की ऑपॉर्च्युनिटीची दारं आपोआप खुलतात. त्यामुळं सगळेजण ह्या भागात पळतायत म्हणून मी पण तिकडच जावं, अमुक क्षेत्रामध्ये US मध्ये कोणतरी आहे त्याला इतकं पॅकेज आहे म्हणून आपल्या विद्यार्थ्यांना तेच करावं. या ट्रेंडमधनं आता पालकांनी बाहेर आलं पाहिजे. पालकांनी एका विचारात राहिलं पाहिजे की आपण फक्त पालक आहोत, मालक नाही आहोत. बरोबर. आपण जसे वेगळे होतो तसेच आपला मुलगा अथवा मुलगी वेगळ्या आहेत. त्यांच्या क्षमता, त्यांचे विचार, त्यांच्या आवडी वेगळ्या आहेत आणि त्या आवडींना सपोर्ट देणं आणि त्याच्यासाठी बेस्ट व्यवस्था निर्माण करणं हे आजच्या काळात पालकाचं, माझ्या मते मुलाच्या ह्या वयामध्ये मूलभूत कर्तव्य आहे. बरोबर. पण यालाच मला असं वाटतं की खूप वेळेस मुलंही कन्फ्यूज असतात. त्यांनाही माहिती नसतं की आपली आवड कशामध्ये आहे, किंवा त्यांनाही कुणी ते गाईड केलेलं नसतं की तुझी आवड कशी डेव्हलप करू शकतो, की त्या आवडीमध्ये कशा प्रकारे करिअर करू शकतो. मग ज्यावेळेस मुलगाच स्वतःला समजू शकत नाही किंवा ते मुलगीलाच कळत नाही की माझी आवड कशामध्ये आहे, त्या केसमध्ये पॅरेंट्सने काय करायला पाहिजे? ह्या केसमध्ये होतं असं की मुलाला ह्या वयामध्ये वाटतं की पालक माझ्यासाठी काहीतरी बेस्ट ठरवतील. पालकाला वाटतं की आता मुलं मोठी झाली, ते सांगतील ते आम्ही करू, आणि प्रश्न इथंच गोंधळाचा होतो. बऱ्याच वेळा असंही होतं की एखादा विद्यार्थी 10वी मध्ये खूप चांगले मार्क आणला तर तू सायन्स कर, त्याला सायन्स जमणार नाही म्हणून तू कॉमर्स कर, ह्याला काहीच जमणार नाही तू आपला आर्ट्स कर किंवा तू डिप्लोमा करून मोकळा हो. सर्वात महत्वाचा इलेमेंट इथंच आहे की मार्क हे फक्त डायरेक्टिव्ह असतात, ते डिसाइडिंग नसतात. कमी मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांनीही अतिशय चांगलं सायन्स क्षेत्रामध्ये केलेलं आहे, किंवा 10वीला अगदी 90, 95, 100 असणाऱ्या विद्यार्थ्यांनीही UPSC किंवा इतर तत्सम करिअरचा विचार करून आर्ट्स सारखे स्ट्रीम निवडून आपलं करिअर निर्माण केलेलं आहे. बरोबर. त्यामुळे मार्क हा विद्यार्थ्यांच्या निवडीचा कधीही सेंटर, म्हणजे विद्यार्थ्यांच्या निवडीचा बेस नसला पाहिजे. पालकांनी आपल्या अपेक्षा विद्यार्थ्यांवरती लादता कामा नयेत, आणि कोणतंही क्षेत्र इन्फेरियर किंवा सुपेरियर नाहीये. एखादं क्षेत्र जर आवडीचं असेल आणि त्यामध्ये जर विद्यार्थी टॉपला गेला तर तो करिअर घडवतो. बरोबर. स्ट्रीम हा आजचा महत्वाचा मुद्दा नाहीच आहे. महत्वाचा मुद्दा आहे की विद्यार्थ्याच्या आवडीला असणारं साजेशा क्षेत्रामध्ये आपली दिशा ठरवणं.
बरोबर. खूप छान उत्तर तुम्ही दिलं. मला याला जोडून एक विचारायचं तुम्हाला की खूप वेळेस असंही आपण पाहतो, पॅरेंट्सला माहिती नसतं काय करायचं आहे, मुलाला माहिती नसतं काय करायचं आहे. मग त्यावेळेस एंट्री होते तिसऱ्या व्यक्तीची. काका असतो, मामा असतो, एखादा पुतण्या असतो, कोणी पुण्यामध्ये राहतोय, मुंबईमध्ये राहतोय. तर अशा व्यक्तींना मग पॅरेंट्स अप्रोच करतात आणि मग तिथेच जास्त गफलत होते, कारण प्रत्येक व्यक्ती वेगळा सल्ला देतो. मग इथे काय करायचं? मजेची गोष्ट अशी आहे की पालक कमी लोकांना अप्रोच करतात, बरेचसे तज्ज्ञ आता पालकांना अप्रोच करतात. बरोबर. आणि होतं नेमकं इथंच की कम्पॅरिझनच्या ह्या ट्रॅपमध्ये आपण ज्यावेळेस अडकतो ना, त्यावेळेस तो एक फिअर ऑफ मिसिंग ऑपॉर्च्युनिटी असते ना, मग अशा वेळेस फोमो कॉन्सेप्ट समोर येतो, फिअर ऑफ मिसिंग आउट. या 4 मुलांनी इथं ऍडमिशन घेतलं आणि आता माझ्या मुलानं नाही घेतलं तर मी काहीतरी चुकतोय, हा एक एलिमेंट आहे. बरोबर. बरं, समाजामध्ये अवस्था अशी आहे की आजच्या घडीला सगळ्यांना सगळं माहिती आहे असं नाही. त्यामुळे सल्ला देणारा ते सांगत नाही जे योग्य आहे, तो ते सांगत असतो जे त्याला माहिती आहे. बरोबर. बरं, आपण एखादा कायदेशीर सल्ला घ्यायचा आहे तर आपण वकिलाकडे जातो. एखादा वैद्यकीय सल्ला घ्यायचा आहे, आपण डॉक्टर गाठतो. मग शिक्षणासारखा अतिशय क्रुशियल सल्ला की जो आपल्या आयुष्याचा कलाटणी ठरवणारा असतो, त्यासाठी आपण असं अनाहूत सल्ले मान्य करतो, हेच मुळात धोक्याचं आहे. बरोबर. मग अशासाठी आमचं सांगणं असतं की अतिशय माहितगार असणाऱ्या शैक्षणिक समुपदेशकांकडे म्हणजेच एज्युकेशनल काउन्सिलर्सकडे आपण अप्रोच केला पाहिजे. बरोबर. एज्युकेशनल काउन्सिलिंग हा कॉन्सेप्टच आपल्या समाजामध्ये अजून रुळलेला नाही, माहितीच नाही की असं काहीतरी असतं. ह्यानं केलं त्याला असं झालं म्हणून आपण तसं करू. अरे पण तो विद्यार्थी वेगळा आहे ना, त्याची क्षमता वेगळी आहे, त्याची कॅपॅसिटी वेगळी आहे, त्याचा इनबिल्ट इनहेरंट कॅरेक्टर्स वेगळे आहेत. आपण त्या व्यक्तीला ह्या व्यक्तीशी रिलेट करू शकत नाही. आणि 10 वर्षापूर्वी त्यानं ते केलं म्हणून त्याला तो स्कोप मिळाला. आजचा जमाना बदललेला आहे. बदललेल्या जमान्यामध्ये आता काय करायचं हे मागच्या पास्ट एक्सपिरियन्स वरनं ठरवणं म्हणजे कुठंतरी एक चुकीचा पायंडा आपण स्वीकारतोय का, हे येऊ शकतं. बरोबर. तुम्ही खूप छान एक सल्ला दिला की एज्युकेशन काउन्सिलरला त्यांनी विचारलं पाहिजे. तर एज्युकेशन काउन्सिलर कशा प्रकारे पॅरेंट्सला हेल्प करू शकतो बरं? एज्युकेशनल काउन्सिलर सगळ्यात पहिल्यांदा विद्यार्थ्याशी संवाद साधतो आणि तो विद्यार्थ्यांना प्रश्न विचारतो आणि अशा काही प्रश्नावलीतून विद्यार्थ्यांचा कल समोर येतो. आणि हा कल अगदी आपल्याला घरीही कळतो. विद्यार्थ्याकडे 6 विषय आहेत, तो कुठला विषय मन लावून करतोय, त्याची कुठल्या विषयाकडचा ओढा जास्त आहे, या गोष्टींमधूनही पालकांना सहज एक कल त्याचा निर्माण होतो. एज्युकेशनल काउन्सिलरकडे काही असे सायंटिफिक टूल्स असतात की ज्यातून एक टेंटेटिव्ह विद्यार्थ्याचं इन्क्लिनेशन कळून येतं. अगदी 10वीच्या बोर्डानंतर शाळांमध्ये कल चाचण्या होतात. त्या कल चाचण्यांमधनही विद्यार्थ्याचा एक बेसिक ट्रेंड समोर येतो. त्यामुळे त्यातून किमान, आणि ऑफकोर्स आजच्या काळामध्ये विद्यार्थी बोलतोयस ना, आजच्या काळामध्ये विद्यार्थी तेवढा बुजरा राहिला नाही. तो 8वी 9वी पासूनच मला हे करायचंय ते करायचंय, मला हे आवडतं ते करायचं, हे बोलू लागतो. बरोबर. आणि अशा अवस्थेमध्ये कुठंतरी पालकांची भूमिका ही एक कॅटलायझरची असली पाहिजे. आपण फक्त त्याला कॅटलाइज केलं पाहिजे की ठीक आहे, तुला हे आवडतं ना, यासाठी योग्य दिशा अशी आहे, तू ह्यासाठी जा पुढे, आम्ही तुझ्या सोबत आहोतच. आता मला सर सांगा की विद्यार्थ्यांकडे आणि पालकांकडे मूलभूत असे 4-5 स्ट्रीम आहेत. ओके. आर्ट्स आहे, सायन्स आहे, कॉमर्स आहे, या 3-4च्या व्यतिरिक्त कुठे जात नाही. तर याच्यामध्ये कुठला बेस्ट आहे बरं? मुळातच आर्ट्स, कॉमर्स किंवा सायन्स ह्यात प्रत्येक गोष्टींमध्ये इक्वल ऑपॉर्च्युनिटीज आहेत. परंतु आजच्या काळामध्ये एखाद्या विद्यार्थ्याला किंवा एखाद्या पालकाला पुढचं करिअर घडवण्याची सर्वात मोठी गरज का वाटते, तर त्याला कुठेतरी जॉब हवा असतो, त्याला एम्प्लॉयबिलिटीचा प्रश्न असतो, त्याला कुठेतरी सेटल व्हायचं असतं, त्याला मोठं पॅकेज खुणावत असतं. आणि आजचं जग हे तंत्रज्ञानाचं आहे, टेक्नॉलॉजीचं आहे. त्यामुळं ॲज कम्पेअर्ड टू आर्ट्स अँड कॉमर्स, सायन्स मधल्या संधी रिलेटिव्हली जास्त आहेत. बऱ्याच वेळा एखाद्या विद्यार्थ्याला लॉ करायचं असतं किंवा एखाद्या विद्यार्थ्याला स्पर्धा परीक्षा करायची असते. अशा वेळेस मग त्याला आर्ट्स, कॉमर्स किंवा सायन्स यातली कोणती फील्ड चालते. परंतु स्पर्धा परीक्षांच्या प्रिपरेशन मध्ये जर दुर्दैवानं तिथं आपण सिलेक्ट झालोच नाही, तर मग अशा वेळेस प्लॅन बी कोणता असावा, तर मग त्यासाठी विद्यार्थी सायन्स निवडतो की चला सायन्स करून किमान मला प्राध्यापक होता येईल, किमान सायन्सचा टीचर होता येईल किंवा त्या योगे एक चांगला जॉब मिळवता येईल. त्यामुळे साहजिकच ऑपॉर्च्युनिटीज जरी इक्वल असल्या तरी लोकांचा ओढा
आजच्या काळामध्ये जर आपण ऑब्झर्व केला तर तो सायन्सकडे वाढलेला दिसतो. त्याच्यामुळे जास्तीत जास्त पॅरेंट्स जे आहेत ते सायन्सच्या विचार करताना कडे दिसतात. Yes. जाताना दिसतात. पण सायन्समध्येही परत 2 ऑप्शन्स येतात. 10वी नंतर काही मुलं असतात जे डायरेक्टली डिप्लोमाला ऍडमिशन घेतात आणि काही असतात जे 11वी-12वी करतात आणि त्यानंतर डिग्रीकडे जाण्याचा विचार करतात. ओके, तर मग कुठलं बेस्ट आहे, डिप्लोमा की डिग्री? ह्या प्रश्नामध्ये आपण एक मूलभूत फरक समजून घेतला पाहिजे. डिप्लोमाचे ऑब्जेक्टिव्ह वेगळे आहेत आणि 11वी-12वी सायन्स करून डिग्री करण्याचे ऑब्जेक्टिव्ह वेगळे आहेत. काय आहेत? सर्वात पहिलं म्हणजे डिप्लोमा कुणी करावा किंवा डिप्लोमा कोण करण्यासाठी इच्छुक असतात की ज्यांना तात्काळ नोकरीची गरज आहे, ज्यांना जास्त लांबपर्यंत शिकायचं नाहीये. बर. एम्प्लॉयबिलिटी हाच एक फॅक्टर आहे. मग स्किल ओरिएंटेड तांत्रिक कोर्स म्हणून आपण डिप्लोमाकडे पाहतो. परंतु आजच्या काळामध्ये आपण जर ट्रेंड पाहिला तर मागच्या बऱ्याच वर्षामध्ये डिप्लोमाचे बरेचसे कॉलेजेस दरवर्षी बंद पडत आहेत. हो. आता ह्याचे कारण काय आहेत? तर सर्वात पहिलं कारण म्हणजे की डिप्लोमा करूनही आजच्या क्षेत्रामध्ये तुम्हाला डिग्री करावीच लागते. हो. बरं, डिप्लोमा करून जर डिग्री करायची आहे तर डायरेक्ट सेकंड इयर साठी कॉलेजमध्ये जागाच नाही आहेत किंबहुना अतिशय कमी जागा आहेत. मग अशा वेळेस विद्यार्थ्याला हवं ते स्पेशलायझेशन मिळत नाही, हवं ते कॉलेज मिळत नाही. गव्हर्नमेंटचा विचारच सोडून द्या. हो. ह्या उलट 11वी-12वी केल्यानंतर विद्यार्थ्यांचा एक बेसिक थेरॉटिकल पाया मजबूत होतोय. नंतर डिप्लोमा नंतर डिग्रीज करायची आहे तर डायरेक्ट गव्हर्नमेंट कॉलेज किंवा IIT NIT ह्यातनं तुम्हाला डिग्री 4 वर्ष मिळते. त्यानंतर जर स्पर्धा परीक्षा करायची आहे तर डिप्लोमाच्या बळावरती तुम्ही एलिजिबल नाही. बरोबर. कारण तुम्हाला ग्रॅज्युएशन हवं. ग्रॅज्युएशन तुम्हाला डिग्री देते, डिप्लोमा देत नाही. मग या मल्टिपल सगळ्या विचारातून आज लोकांचा जो कल आहे तो डिप्लोमाच्या कम्पॅरेटिव्ह डिग्रीकडे वाढलेला आहे. बरोबर. आणि याच्यामध्ये मला असं अजून एक ऍड करावं असं वाटतं की जर 11वी-12वी केली तर त्यानंतर त्याच्याकडे मल्टिपल ऑप्शन्स देखील अवेलेबल असतात. एक्झॅक्टली. की फक्त डिप्लोमा केल्यावरती त्याला फक्त डिग्रीज करता येणार आहे आणि त्या टेक्निकल स्ट्रीम मध्ये जाता येणार आहे. पण 12वी जर त्याने केली प्रॉपरली त्याच्याकडे बाकीचेही फील्ड्स ज्या आहेत त्या बीकॉम करू शकतो, तो डिग्रीला जाऊ शकतो, तो मेडिकल फील्डला जाऊ शकतो, किंवा कुठल्याही फील्डला त्याला जाण्याचं स्वातंत्र्य त्याकडे राहतं. चॉईसेस भरपूर राहतात आणि त्या चॉईसेसमुळे कुठंतरी जर एखाद्या विषयात तो मागं पडतोय तर त्याला स्विच ओव्हर करण्याचा स्कोप तिथं उपलब्ध आहे. खूप जास्त स्कोप राहतो आणि त्यामुळे मला वाटतं की सायन्सकडे येण्याचा कळ पॅरेंट्सचा वाढतोय. आता मला एक तर कळालं की डिग्री बेस्ट आहे, डिग्री बेटर आहे मी म्हणलं डिप्लोमापेक्षा. बट अजूनही आपण पाहतो, मी स्वतः इंजिनियर आहे, इंजिनिअरिंग नंतर जॉब लागले त्याची पण खात्री नाहीये. खूप सारे इंजिनियर आपण पाहतो जे बेरोजगार बसलेले आहेत. खूप सारे इंजिनियर्स आहेत की ज्यांना जॉबसाठी स्ट्रगल करावंच लागतं. मग का अजूनही का आपली जी सोसायटी आहे ती इंजिनिअरिंगच्या मागे पळतीये? अतिशय बरोबर बोललात आपण. परंतु फॅक्ट अशी आहे की कोणताही कोर्स केल्यानंतर आज जॉब लागेल, करिअर त्या फील्डमध्ये सेटल होईल ह्याच्या शाश्वती नाहीच आहे. हो. इन द एरा ऑफ प्रायव्हेटायझेशन सर्वात शाश्वत काय आहे तर अशाश्वती. म्हणजे नथिंग इज सर्टन एक्सेप्ट अनसर्टनिटी. करेक्ट. परंतु इंजिनिअरिंगच्या क्षेत्रामध्ये हा सर्वात मोठा ओघ जो लागलेला आहे त्याचं मोठं कारण म्हणजे जे काही आज इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये झालेलं जे एक्सप्लोजन आहे. आताच आपण पाहतोय की आता आपण AIच्या जगामध्ये आहोत किंवा तंत्रज्ञानामध्ये प्रचंड प्रगती झालेली आहे. जिकडं तिकडं IT पार्क उभे राहत आहेत, जिकडं तिकडं आज अगदी आपण जर पाहिलं तर लोकांना मोठमोठे पॅकेज खुणावत आहेत. इंस्टाग्राम सोशल मीडियावरती ह्याच क्षेत्राचं बूम दिसत आहे आणि त्यामुळे आज लोकांना असं वाटतं की मी ह्या क्षेत्रात गेलो तर किमान मला एक चांगली स्थिरता मिळेल आणि चांगले पॅकेज मिळतील. बरं, याच्या पलीकडं तुमचा प्रश्नही व्हॅलिड आहे की इंजिनिअरिंग केलेला प्रत्येक जणाला जॉब आहे का? तर बरोबर आहे. मी तर म्हणेन जवळपास 70 ते 80% जे इंजिनिअरिंग करतात त्यांना आज त्यांच्या मनासारखा जॉब मिळत नाही. बरोबर. जॉब मिळतो पण मनासारखं पॅकेज नाही, मनासारखं फील्ड नाही, मनासारखं सेक्टर नाही. मग तरी लोकांचा ओघ जो आहे किंवा तरी लोकांनी इंजिनिअरिंग करावी का? तर यामध्ये प्रश्न आहे की जर आपली आवड आहे तर साहजिकच इंजिनिअरिंग करून प्रत्येकानं जॉब करावा असंही नाही. कोण चांगला बिझनेसमॅन होऊ शकतो, कोण चांगला अगदी शिक्षक होऊ शकतो, कोण चांगला अगदी शासकीय सेवेत जाऊ शकतो. MPSC असतील UPSC असतील ह्यांच्या एक्झाम्स देऊ शकतो, त्यातून तो एक चांगला अधिकारी घडू शकतो. आज जर आपण ऑब्झर्व केलं की बँकिंग क्षेत्रामध्ये जी IBPS एक्झाम आहे त्यामध्ये आजच्या घडीला चांगला सक्सेस रेट प्राप्त करणारे विद्यार्थी हे कॉमर्सपेक्षा इंजिनियर्स आहेत. हे का होतं? पण मग जर एखादा व्यक्ती कॉमर्स केले तर त्याला चांगला सक्सेस मिळाला पाहिजे IBPS सारख्या एक्झाम मध्ये, बँकिंग सारख्या एक्झाम मध्ये, कारण त्याने तर
मॅथ्स आणि कॉमर्सच केलेलं आहे, तिथे इंजिनियर्स का चांगला रिझल्ट न किंवा मार्क्स न? खूप सुंदर हा विचार आहे. असं म्हणतात इंजिनियर्स कॅन डू एनिथिंग. हा, सगळीकडे इंजिनियर. मी स्वतः एक इंजिनियर आहे. दे कॅन डू एनिथिंग. होता असं की इंजिनिअरिंगचा हा जो पॅटर्न आहे ना, तो इतका विद्यार्थ्याला शिकवतो आणि इतका तयार करतो की हे तर क्लिअर आहे की इंजिनिअरिंग करणारे विद्यार्थी रिलेटिव्हली जास्त सिन्सिअर राहतात, ते एका ट्रॅकमध्ये राहतात. सिस्टम त्यांच्याकडनं इतकं काम करवून घेते की ते नरिश होतात. त्यांना ती चिकाटी, ते हार्डवर्क करण्याची ताकद, लेट नाईट सबमिशन्स, हे इतकं त्यांच्या अंगवळणी पडतं की जर एखाद्याला त्या क्षेत्रामध्ये जॉब नाही मिळाला तर तो तीच त्याची किमया एखाद्या स्पर्धा परीक्षेमध्ये उतरवतो आणि परिणामी तो चांगला रिझल्ट काढतो. त्यामुळे इंजिनिअरिंग करून इंजिनिअरिंग मधला जरी जॉब मिळाला नाही तरी डेफिनेटली त्याच्या पलीकडच्या बऱ्याचशा अनएक्सप्लोर्ड ऑपॉर्च्युनिटीज ज्या आहेत त्याच मिळताना दिसतात आणि त्यामुळे इंजिनिअरिंग करण्याकडे लोकांचा ओघ साहजिकच वाढलाय. बरोबर. आता मला याला थोडंसं पुढे घेऊन जायचं आहे की समजा एखाद्या पॅरेंट्सनं ठरवलंय की मला इंजिनिअरिंग करायचं आहे त्यांच्या पाल्यासाठी, तर त्याच्यासाठी कुठल्या कुठल्या एंट्रन्स एक्झाम आज अवेलेबल आहेत, कोणत्या परीक्षेची तयारी त्याला करावी लागेल? डेफिनेटली हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. बऱ्याचशा पालकांना आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांना ह्याबद्दल अजूनही तेवढी माहिती नाही आहे. आज असं वाटतं की 10वी झाल्यानंतर सायन्स घ्यायचं इंजिनिअरिंगसाठी, इथपर्यंत सर्वांना आता माहिती आहे. परंतु 11वी आणि 12वी करत असताना इंजिनिअरिंग कॉलेजचे जे प्रवेश आहेत ते 11वी आणि 12वीच्या बोर्डाच्या मार्कवरती होतच नाहीत, तर ते एंट्रन्सच्या मार्कांवरती होतात. बरोबर. आणि हे जितक्या लवकर आपल्याला समजता येईल तितक्या लवकर आपला फायदा होईल. कुठले कुठले एंट्रन्स आज एक्झाम जर पाहायला गेलो तर आपण राष्ट्रीय पातळीवरती आपल्याकडे IIT JEE ची एक्झाम असते. IIT JEE मध्ये मेन्स आणि ऍडव्हान्स या 2 परीक्षा असतात. स्टेट लेवलला जर बोलायला गेलं तर आपल्याकडे MHT CET नावाची परीक्षा आहे, जी की सर्वात फॅमिलियर आणि सर्वात कॉमन परीक्षा आहे. अपार्ट फ्रॉम दिस यापेक्षा VIT ची परीक्षा वेगळी आहे, बिट्स आहे, आणि ह्या ज्या परीक्षा आहेत ह्या परीक्षा विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या कॉलेजला टार्गेट करण्यासाठी बनलेल्या आहेत. आता मला सांगा की एखाद्या पालकाने ठरवलं की मुलाला इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्यायचं आहे, तर त्या इंजिनिअरिंगसाठी कुठल्या कुठल्या एंट्रन्स आज अवेलेबल आहेत ज्यांचा अभ्यास त्यांना करावा लागतो? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. सायन्सला जायचं हे बऱ्याचशा लोकांचं ठरलेलं असतं. हो. आणि जसं आपण म्हणतो ना की 10वीत एखादा पालक म्हणतो की एक्झाम झाल्यानंतर बघू 10वीची किंवा रिझल्ट आल्यानंतर बघू, तसं सायन्सला गेल्यानंतर विद्यार्थी म्हणतो की 12वी झाल्यावर बघू. बऱ्याचशा पालकांना आणि विद्यार्थ्यांनाही माहितीच नाहीये की इंजिनिअरिंगचं ऍडमिशन हे बोर्डाच्या मार्कांवरती न होता एंट्रन्सच्या मार्कांवर होतं. आणि मग IIT JEE सारखी परीक्षा असेल, बिट्स सारखी परीक्षा आहे, VIT ची परीक्षा आहे, आणि अगदी महाराष्ट्रामध्ये असणारी सर्वात फेमस म्हणजे MHT CET ची एंट्रन्स. या एंट्रन्स एक्झामिनेशनच्याच स्कोअरवरती विद्यार्थ्यांचे इंजिनिअरिंगचे ऍडमिशन होतात. आणि अतिशय महत्वाची बाब म्हणजे जो आपण मागे प्रश्न विचारलात की इंजिनिअरिंग करून बेरोजगार असणारा जो एक मोठा क्राऊड आहे, त्या क्राऊड पैकी मेजर क्राऊड असा आहे की जो इंजिनिअरिंगला प्रतिष्ठित कॉलेजमध्ये प्रवेश न मिळालेला असतो. ओके. म्हणजे आजच्या काळात इंजिनिअरिंग करणं हे फक्त महत्वाचं नाही, तर ते इंजिनिअरिंग प्रतिष्ठित कॉलेजमधनं करणं, चांगल्या कॉलेजमधनं करणं ते महत्वाचं आहे. आणि त्यासाठी हवा असतो IIT JEE सारख्या एक्झाम मध्ये अथवा महाराष्ट्रामध्ये MHT CET सारख्या एक्झाम मध्ये असणारा स्कोर. तो स्कोर तेवढा उच्च, तेवढाच आपल्याला चांगल्या कॉलेजमध्ये चांगला ट्रेड मिळतो आणि तिथंच आपलं जो आहे तो एका करिअरचा आपल्याला मास्टर की मिळालेली असते. बरं, तुम्ही मल्टिपल एक्झाम्स मला सांगितले. आता MHT CET आहे, JEE ची एक्झाम आहे, अजूनही खूप सारे एक्झाम्स आहेत. तर त्या एक्झाम मधून कुठल्या कुठल्या कॉलेजेसला ऍडमिशन मिळू शकतं, मला ते थोडं सांगू शकाल का? इंजिनिअरिंग करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या समोर जे पर्याय उपलब्ध आहेत त्यापैकी सर्वात प्रतिष्ठित ज्याला आपण पर्याय समजतो ते म्हणजे IITs, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीज. त्यानंतर येतं NITs, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. त्यानंतर येतं IIIT, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. महाराष्ट्र बाबतीत बोलायचं झालं तर ह्यापैकी एक IIT मुंबईमध्ये आहे, NIT नागपूरमध्ये आहे आणि IIIT पुण्यामध्ये आहे. या संस्थांमध्ये जर आपल्याला प्रवेश हवा असेल तर आपल्याला IIT JEE ची तयारी करावी लागते. बरं. आता या IIT JEE तयारीचे 2 भाग असतात. एक असतो मेन एक्झाम आणि एक असते ऍडव्हान्स एक्झाम. जे विद्यार्थी मेन एक्झाम चांगल्या रँकनं क्वालिफाय होतात त्या विद्यार्थ्यांना ऍडव्हान्स देण्याची संधी मिळते, आणि ज्या विद्यार्थ्यांचा ऍडव्हान्स मधला रँक अतिशय सुपेरियर येतो त्या विद्यार्थ्यांना IIT मध्ये प्रवेश मिळतो. ओके. आता अर्थातच एखादा विद्यार्थी जर ऍडव्हान्स नाही करू शकला परंतु त्याचा मेन्सचा स्कोर खूप चांगला असेल तर त्या वेळावरती त्याला NIT अथवा IIIT या कॉलेजमध्ये प्रवेश मिळतो. एवढंच नाही
JEEच्या परीक्षांच्या माध्यमातून बऱ्याचशा प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये एक ठराविक कोटा असतो आणि त्या कोट्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतात. बरं. अगदी महाराष्ट्राच्या बाहेर एखाद्याला इंजिनिअरिंग करायची आहे तरी त्याचा प्रवेश हा JEEच्या एक्झाम मध्ये होतो. आणि पुढची बाब बऱ्याच लोकांना ही माहिती नाहीये, डिफेन्स मधल्याही काही एंट्रीज JEEच्या स्कोर मधनं विद्यार्थ्याला अचीव्ह करता येतात. डिफेन्स मध्ये कुठल्या? डिफेन्स मध्ये काही टेक्निकल एंट्रीज असतात ज्यामध्ये विद्यार्थ्यांना त्या माध्यमातून JEEच्या स्कोरवरती प्रवेशित होता येतं. ओके. त्यामुळे साहजिकच JEE ही एक सर्वात महत्वाची परीक्षा देशभरामध्ये मानली जाते. म्हणजे आजकाल विद्यार्थी मी इंजिनिअरिंग करतोय हे कमी सांगतो, मी JEE करतोय हे जास्त सांगतो. बरोबर, त्या एक्झामची तयारी करतोय हे जास्त तो सांगतो. एक्झॅक्ट. बरोबर. मग MSTCT मधून कुठे ऍडमिशन मिळतात? आता ह्यामध्ये सिनॅरिओ काय आहे, एक बराचसा क्राऊड असा आहे की ज्याला हेच कळत नाही की मी JEEची तयारी करावी का मी CETची तयारी करावी. हो. महाराष्ट्रामध्ये जेवढे गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत, उदाहरणार्थ COEP आहे, VJTI आहे, SP कॉलेज आहे, ह्या सर्व प्रतिष्ठित कॉलेजेसमध्ये CETच्या माध्यमातून ऍडमिशन होतात. तिथे JEEचा एंट्रन्स त्या मार्क्सने ऍडमिशन मिळत नाही. तिथे एक टेक्निकल मुद्दा आहे की या वर्षापासून काही कॉलेजेसमध्ये एक ठराविक कोटा डिफाईन केलेला आहे. बरं. परंतु रियालिटी सांगतो, महाराष्ट्रामध्ये 95 ते 90% विद्यार्थ्यांचे ऍडमिशन हे MHT CETच्या परीक्षांच्या माध्यमातून होतात. कारण IIT, NIT, IIIT यासाठी कॉम्पिटिशन नेशन वाईड आहे. बरोबर. आणि महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग कॉलेजचं जे काही क्रेज आहे ते बऱ्यापैकी आज पुण्या मुंबईच्या पलीकडे नाहीये. बरोबर. आणि पुण्या मुंबई मधले जे कॉलेजेस आहेत साहजिकच तिथं MHT CET शिवाय पर्याय नाही. बरोबर. त्यामुळं माझा एक सल्ला राहतो नेहमी की जर विद्यार्थी ऍव्हरेज आणि बिलो ऍव्हरेज आहे आणि त्याला जास्त स्ट्रेस घ्यायचा नाही आणि त्याला महाराष्ट्रामध्ये शिकायचं आहे तर त्यानं MHT CET करावी. त्या परीक्षांच्या माध्यमातून त्याला चांगले कॉलेज हमखास मिळतात. पण असं करू शकतो का आपण की एखादा विद्यार्थी सोबत या 2-3 एंट्रन्सचा एक्झामचा प्रिपरेशन करता येईल, असं पॉसिबल? म्हणजे फक्त आपण इंजिनिअरिंगचा विचार करताय? मी फक्त इंजिनिअरिंग बद्दल बोलतोय. 100% बिट्स आहे, आर्किटेक्चरची नाटा एक्झाम आहे, त्यासोबत VITची एक्झाम आहे आणि JEEची एक्झाम आहे, अगदी काही अंशी NDA सुद्धा. या सर्व परीक्षांचा अभ्यास जवळपास एकसारखा आहे आणि तुम्हाला तो क्लब करून अभ्यास करता येतो. बरं. या एक्झाम सोबतच MHT CETची आपण जोड देऊ शकतो का? तर 100% ह्याचं उत्तर होच आहे. परंतु त्याही मध्ये एक कॉन्फ्लिक्ट आहे. जर विद्यार्थ्याला नॅशनल लेवलचं कॉम्पिटिशन झेपणार आहे, जर विद्यार्थी खरोखरच मेरिटोरियस आहे तर डेफिनेटली त्यानं हा कॉम्बिनेशन पुढे न्यावा. पण जर विद्यार्थी ऍव्हरेज अथवा बिलो ऍव्हरेज असेल तर त्यानं फक्त CET फोकस करावी जेणेकरून त्याच्यावरती काउंटर प्रेशर येत नाही. आता ह्याच्यामध्ये मुद्दा कसा आहे, MHT CET ही परीक्षा कम्प्लिटली स्टेट बोर्ड वरती आहे. बरोबर. JEE परीक्षा NCERT बोर्ड वरती आहे. जर एखादा विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये प्रिपेअर करतोय आणि जर तो स्टेट बोर्डला एनरोल्ड आहे तर त्याला महाराष्ट्र स्टेट बोर्ड कंपल्सरी करायचंय कारण तो बोर्डाचा भाग आहे. ऑन द अदर हँड त्याला ऍडिशनली NCERT करायचंय. म्हणजेच डबल प्रेशर जो आहे तो डेफिनेटली ही सर्वांच्या पल्ल्याची गोष्ट नाही. आणि MHT CET मध्ये ही गोष्ट सोपी आहे. ह्याचं कारण असं आहे की स्टेट बोर्ड त्यातही 11वीचा सिलेबस 20%, 12वीचा 80%, नेगेटिव्ह मार्किंग नाही. त्यामुळे ती गोष्ट सहज शक्य होणारी गोष्ट आहे. त्यामुळे नक्कीच जर विद्यार्थी मेरिटोरियस आहे तर त्यानं ह्या सर्व गोष्टी एकत्रित नक्कीच कराव्यात. आजकाल बऱ्याचशा कोचिंग इन्स्टिट्यूट अशा प्रकारचा कॉम्बो पॅकेजेस विद्यार्थ्यांना समोर देतात. परंतु विद्यार्थ्यानं सजगपणे हे निवडलं पाहिजे की माझा आवाका कुठपर्यंत आहे आणि माझं टार्गेट काय आहे आणि त्या टार्गेटनुसार मग त्याला योग्य ती चॉईस केली पाहिजे. आता सायन्समध्ये अजून एक फील्ड आहे, ती आहे मेडिकल. आणि तुम्ही मागाशी सांगितल्याप्रमाणे मेडिकल भारताचं जे पॉप्युलेशन आहे आणि ज्या प्रकारची आता वैद्यकीय सेवा आपल्याकडे अवेलेबल आहे त्यासाठी खूप मोठा स्कोप आहे मेडिकल फील्डमध्ये देखील. तर एखाद्या विद्यार्थ्याला मेडिकल फील्डमध्ये एंट्री घ्यायची असेल तर त्यासाठी एंट्रन्स एक्झाम कुठल्या आहेत? हो, हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. बऱ्याच वेळा विद्यार्थी सहज बोलताना बोलतो की मी JEE नीटची तयारी करतोय. मुळातच या दोन गोष्टी विरुद्ध टोकाच्या गोष्टी आहेत. इधर तुम्ही JEEची तयारी करताय किंवा तुम्ही नीटची तयारी करताय. कारण JEE साठी तुम्हाला हवा असतो PCM A ग्रुप आणि तुम्हाला नीट साठी किंवा मेडिकल क्षेत्रासाठी हवा असतो PCB म्हणजेच फिजिक्स केमिस्ट्री बायोचा ग्रुप. मग एखादा विद्यार्थी दोन्ही सोबत का नाही करू शकत? फिजिक्स केमिस्ट्री दोन्हीकडेच आहे. अर्थातच हा विचारच मूळतः बेसलेस आहे. म्हणजे तुम्ही 10 दगडांवरती पाय ठेवून नक्की काय मोठं अचीव्ह करणार आहेस हाच प्रश्न आहे. बरेचसे पालकही हा प्रश्न विचारतात. म्हणजे प्रश्न असा येतो की त्या विद्यार्थ्याने नेमकं काय काय बनावं. एकाच वेळेस विद्यार्थी इंजिनियर आणि एकाच वेळेस विद्यार्थी डॉक्टर बनू शकणार आहे का?
आणि आज वाढलेलं जे कॉम्पिटिशन आहे, जे पॉप्युलेशन, म्हणजे आज लोकसंख्या वाढली, लोकसंख्या वाढल्याच्या सोबतच विद्यार्थ्यांना माहिती प्रचंड झालेली आज, आणि माहितीचा विस्फोट झाल्यामुळं आज विद्यार्थ्याला माहिती नसणारे विद्यार्थी, चुकीची माहिती असणारे खूप आहेत, पण माहिती नसणारा असा विद्यार्थी आता रेअर आहे. म्हणजे आमच्याकडे एखादा विद्यार्थी काउन्सिलिंगला येतो ना, तो आता डायरेक्ट सांगतो की मला नीट करायचंय, मला JEE करायचंय. मग अशा अवस्थेमध्ये आज एकट्या नीट एक्झाम देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 25 ते 26 लाखाच्या घरात आहे. बरं, त्या तुलनेत ज्यांना ऍडमिशन मिळतं त्यांची संख्या अतिशय हजारामध्ये. सेम तुम्ही जर पाहिलं तर JEE सारख्या ठिकाणी कॉम्पिटिशन भयानक आहे. आणि मग हे करत असताना आज जर आपण विद्यार्थ्याला मॅथ्स पण स्टडी करा, बायो पण स्टडी करा, मग त्यातलं काय बेटर मिळेल ते तू कर, तर हा विचार मुळात इम्प्रॅक्टिकल आहे. कुठंतरी विद्यार्थ्यानं 11वी-12वीचा प्रवास सुरू करतानाच जर तो लॉजिकल माइंडसेटचा विद्यार्थी आहे तर त्यानं कुठंतरी PCMचा विचार केला पाहिजे. जर तो विद्यार्थी मेमरी माइंडसेटचा आहे तर त्यानं जो आहे तो PCBचा विचार केला पाहिजे. एकदा का या दोन मधला एक फ्लो ठरवला की आपोआप त्याच्या काही एक्झाम बायकॉट होतात आणि काही एक्झाम त्याच्या अबाधित राहतात. बरं, म्हणजे तुम्हाला एक क्लस्टर करता आलं पाहिजे. जसं मी आता बोललो, JEE, MST CET, नाटा, बिट्स, SRM, त्यासोबत VIT, ह्या परीक्षांचा एक क्लस्टर आहे. यामध्ये तुम्हाला PCM हा ग्रुप फोकस करता येतो. बरोबर. ऑन द अदर हँड मेडिकल किंवा पॅरामेडिकल, फार्मसी, त्यासोबत अगदी बी ग्रुपचे काही असणारे कोर्स, उदाहरणार्थ BSc मायक्रोबायोलॉजी, किंवा अगदी आपण पाहायला गेलं तर BSc इन ऍग्रिकल्चर, ह्या कोर्सेसचा जो क्लस्टर आहे तो PCBचा आहे. बरं. ज्याचा मॅथ्स शार्प आहे त्या विद्यार्थ्यानं A ग्रुप कडे जावं. ज्या विद्यार्थ्याची मेमरी शार्प आहे, ज्याला मॅथ्स मध्ये खास कल नाही, त्या विद्यार्थ्यानं B ग्रुप कडे जावं. कारण शासनानं आणि शिक्षण व्यवस्थेनं, एज्युकेशन पॉलिसीनं ती आपल्याला स्कोप निर्माण करून दिलं ना. बरोबर. आणि आजच्या कॉम्पिटिशनला जर तुम्हाला लांबपर्यंत टॅकल करायचं असेल तर तुम्हाला हलकं राहिलं पाहिजे, जेणेकरून तुमचा वेळ कन्साइजली तुम्ही एका करिअरला देऊ शकता. तुम्ही मला सांगितलं की आता B फार्मा आहे, मेडिकल आहे, पॅरामेडिकल आहे, हे वेगवेगळे फील्ड झाले मेडिकल क्षेत्रातले. तर यासाठी कुठल्या कुठल्या एंट्रन्स एक्झाम आज अवेलेबल आहेत? डेफिनेटली यामध्ये आपल्याला दोन मेन भाग करता येतात. एक करता येतं मेडिकल कोर्सेस आणि एक करता येतात नॉन मेडिकल कोर्सेस इन B ग्रुप. बरं. मेडिकल कोर्स विषयी सांगायचं झालं तर भारतामध्ये आता इतकी युनिफॉर्मिटी आणलेली आहे की 1 नेशन 1 एक्झाम. तुम्हाला मेडिकल फील्ड मधले कोणतेही कोर्स करायचे असतील, अगदी MBBS पासून ते अगदी नर्सिंग पर्यंत, तुम्हाला नीट परीक्षा कंपल्सरी. फक्त नीटच तेवढीच एक्झाम आहे? एक्झॅक्टली. जसं इंजिनिअरिंग मध्ये तुम्ही सांगितलं की आपल्याला JEE आहे आणि MST CET आहे. येस. तसं इथे महाराष्ट्रासाठी वेगळी एक्झाम नाहीये. आणि म्हणून तर प्रकार असा आहे की 100 इंजिनियर ज्यावेळेस प्रवेशित होतात त्यावेळेस कुठं 5 मेडिकल कोर्सेसचे ॲस्पायरंट प्रवेशित होतात. एक्झाम एकच आहे आणि नंबर ऑफ कॉलेजेस मेडिकल कोर्सेसचे अतिशय कमी आहेत, अतिशय लिमिटेड आहेत. त्यामुळे सर्वात जास्त कॉम्पिटिशन आजच्या काळात जर कोणत्या परीक्षेमध्ये असेल तर ते नीट एक्झाम मध्ये. बरोबर. आणि मग ह्यामध्ये MBBS, BDS, खालोखाल BAMS, BHMS, BUMS, फिजिओथेरपी, त्यानंतर मग अगदी नर्सिंग आणि बरेचसे पॅरामेडिकलचे कोर्सेस सुद्धा, म्हणजे अगदी OT टेक्निशियन असेल, एक्सरे टेक्निशियन असेल, ह्या सर्व कोर्सेसचा सुद्धा नीटच्या माध्यमातून तुम्हाला सामोरं जावं लागतं. सो एंट्रन्स एक्झाम एकच आहे? एंट्रन्स एक्झाम एकच आहे आणि त्याच्यामधून या सगळ्या ऍडमिशन अचीव्ह करता येतं. त्यासोबत फार्मसी तुम्ही म्हटलं होतात मागाशी, फार्मसीसाठी काही वेगळी एक्झाम आहे का अजून काही? हेच मी सांगेन की B ग्रुप मधले मेडिकल कोर्सेस सोडून जे इतर कोर्स आहेत, जसं उदाहरणार्थ मी आता सांगितलं BSc इन मायक्रोबायोलॉजी, आता सांगितलं BSc इन ऍग्रिकल्चर किंवा B फार्म किंवा फार्म D, या सगळ्या कोर्सेससाठी MST CET B ग्रुपनं तुम्हाला अपियर करावी लागते. MST CET, तिथे MST CET आहे? एक्झॅक्टली. MST CET ही जी महाराष्ट्रातली परीक्षा आहे ही मूलतः 2 ग्रुपमध्ये होते. बरं. एक PCM मध्ये आणि एक PCB मध्ये. तर इंजिनिअरिंग साठी पर्टिक्युलरली PCM फोकस केला जातो. हालाकी PCMच्या माध्यमातून तुम्हाला फार्मसी सुद्धा करता येते, परंतु मेजर क्राऊड जो आहे PCMचा तो इंजिनिअरिंग ऍस्पायरंट आहे. बरोबर. आणि PCBचा जो क्राऊड आहे तो फार्मसी ऍस्पायरंट आहे. बरोबर. किंवा तो BSc ऍग्रिकल्चर करणारा आहे, त्या क्राऊडसाठी ही आपली PCB CETची परीक्षा. आता मला तुम्हाला एक प्रश्न माझ्या मनामध्ये येतोय, जसं की महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या, महाराष्ट्र शासनाचं MST CET आहे A ग्रुपची एक्झाम, ज्याच्यामध्ये इंजिनिअरिंगला ऍडमिशन मिळतात. तर तुम्हाला नाही वाटत की महाराष्ट्र बोर्डनंच मेडिकलसाठी देखील एखादी वेगळी CET घेतली पाहिजे ज्याच्यामध्ये डॉक्टर बनू शकतात? नक्कीच अपेक्षा रास्त आहे,
परंतु या बाबतीत मी अतिशय जबाबदारीने सांगेन की अशा प्रकारची व्यवस्था मागील काळांमध्ये अस्तित्वात होती. बरं. परंतु मेरिटला नॉर्मलाइज करणं आणि इक्वल ऑपॉर्च्युनिटी उपलब्ध करण्याच्या उद्देशानं मागील 7 ते 8 वर्षांपासून एक देश आणि एक परीक्षा ह्या तत्वानुसारच अगदी सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने ह्या गोष्टी आता अस्तित्वात आलेल्या आहेत. आता असं म्हणावं लागेल की येणाऱ्या काळामध्ये ज्या पद्धतीनं मेडिकल ऍडमिशनचं सेंट्रलायझेशन झालं त्याच पद्धतीनं इतर कोर्सेसचं सुद्धा सेंट्रलायझेशन होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणजे त्याच्यामध्ये कॉम्पिटिशन अजून वाढू शकतं. एक्झॅक्टली. यामध्ये विद्यार्थ्याला मेरिटच्या कसोटीवरती स्वतःला सिद्ध करावं लागेल. मेरिटला पर्याय नाही. तर आपण आता मेडिकल वरती बोललो, इंजिनिअरिंग वरती बोललो, पण असं थोडी नाही की हेच 2 ऑप्शन अवेलेबल आहेत. याच्या व्यतिरिक्तही खूप सारे सायन्स मधून ऑप्शन्स अवेलेबल असतील. ते कुठले कुठले ऑप्शन्स आहेत? बरेचसे ऑप्शन सायन्समध्ये उपलब्ध आहेत. मी तर इथपर्यंत म्हणेन काही ठराविक ऑप्शन्स स्पेसिफिक टू आर्ट्स किंवा जर कॉमर्स सोडले तर त्या आर्ट्स आणि कॉमर्स मधूनही प्राप्त करता येणारे सर्व ऑप्शन्स तुम्हाला सायन्स मधून प्राप्त करता येतात. जसं की उदाहरणार्थ तुम्ही सायन्स मधली कोणतीही डिग्री घेतली तरी तुम्हाला IBPS सारखी बँकिंगची परीक्षा अपियर करता येते. आणि विशेष म्हणजे इंजिनिअरिंग सारखा मोठा क्राऊड असत्या परीक्षांमध्ये सक्सेस रेशो चांगला मिळवतोय. हा झाला एक एलिमेंट. दुसरा म्हणजे हा सायन्स सारख्या क्षेत्रामधून दुर्लक्षित असणारा परंतु खरोखरच लॉंग टर्म करिअर असणारा जर कुठला पाथ असेल जो मला वाटतो तो आहे प्युअर सायन्स मधल्या रिसर्चचा. आज विद्यार्थी ज्यावेळेस इंटिग्रेटेड कोर्स करतो BS आणि MS ह्या कोर्सेसला आपल्याला आयसरच्या माध्यमातून प्रवेश घेता येतो. आयसर ही एक प्रवेश परीक्षा आहे. इथं ज्यावेळेस विद्यार्थी BS प्लस MS करतो त्यावेळेस तो नंतर PhD करू शकतो, डॉक्टरेट किंवा पोस्ट डॉक्टरेट स्टडी करू शकतो. आजच्या काळात एनर्जी क्रायसिस आज आपण पाहतोय. आता गॅसचा तुटवडा असेल, पेट्रोल तुटवडा असेल, एनर्जी क्रायसिस आणि सस्टेनेबिलिटी इन एन्व्हायरमेंटल इकोसिस्टम ह्या गोष्टींमध्ये रिसर्च साठी प्रचंड स्कोप आहे. आणि दुर्दैवानं ह्याकडे लोकांचं तेवढं लक्ष नाहीये. त्यामुळे प्युअर सायन्स मध्ये विद्यार्थ्यांना एक खूप चांगला स्कोप आहे. अपार्ट फ्रॉम दॅट ज्या काही स्पर्धा परीक्षा आहेत, MPSC असेल, UPSC असेल, इतर सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये सुद्धा सायन्सचा ग्रॅज्युएट किंवा सायन्सचा डिग्री होल्डर ऍज कम्पेअर्ड टू अदर डिग्री होल्डर रिलेटिव्हली सुपिरियर चालतानाच आपल्याला दिसतोय. कारण त्याचा मॅथ्स वरती कमांड आहे, कारण त्याला टेक्नॉलॉजिकल स्किल्स आहेत, कारण त्याची बैठक अभ्यासाचीही मजबूत आहे आणि साहजिकच त्याचा सक्सेस रेशो आज आपल्याला त्याचा आणि साहजिकच ह्याचा फायदा एका चांगल्या सक्सेस मध्ये होताना आपल्याला दिसतो. आता या सगळ्या जर्नीमध्ये डॉक्टर असू द्या, इंजिनियर असू द्या किंवा कुठल्याही एखाद्या फील्डमध्ये एखाद्या व्यक्तीला, एखाद्या मुलाला जायचं असेल तर त्याच्यामध्ये खूप मोठा रोल असतो कोचिंग इन्स्टिट्यूटचा देखील. तर हे कोचिंग इन्स्टिट्यूट्स किती महत्त्वाचे आहेत आजच्या या एज्युकेशन सिस्टीममध्ये आणि ते कसे निवडले म्हणजे तेही मला सांगा. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे कोचिंगपेक्षा अलीकडं मी एक वाक्य वापरेन. विद्यार्थ्याच्या सक्सेसमध्ये कोचिंगच्या अलीकडं त्याला गरज आहे मार्गदर्शनाची. बरोबर. आज सर्वात प्रथम विद्यार्थ्यासमोर आपण सगळे ऑप्शन्स मांडून ठेवले पाहिजेत की तुला हे सगळं करण्याजोग आहे. आणि मग तो ज्यावेळेस त्यातील योग्य चॉईस आणि कॉम्बिनेशन निवडेल त्यावेळेस प्रश्न असा आहे की ह्या सगळ्या कॉम्बिनेशन मध्ये तो ज्यावेळेस प्रिपरेशनची सुरुवात करणार आहे त्यावेळेस त्याला नेमकं प्रिपरेशन सुरुवात करायची कुठून हा पहिला प्रश्न पडतो. बरं, या सगळ्या प्रश्नांमध्ये आजकाल माहितीचा विस्फोट एवढा झालाय की या सगळ्या गोष्टींमध्ये एखाद्या गोष्टीला लीड करण्याच्या ऐवजी मिसलीड करण्याचे चान्सेस खूप आहेत. मग अशा वेळेस विद्यार्थ्याला एका चांगल्या गुरुची गरज आहे, चांगल्या मार्गदर्शनाची गरज आहे आणि त्यासाठी विद्यार्थ्यांना कोचिंगची गरज पहिल्यांदा पडते. बरं, आता मला यालाच एक सांगा की हा अभ्यास करण्यासाठी कोचिंगचीच गरज आहे का? जे आपले ट्रॅडिशनल स्टडीज आहेत, जे आपले ट्रॅडिशनल वेज ऑफ लर्निंग आहेत त्याच्यामधून या एक्झाम्स एंट्रन्स क्रॅक नाही होऊ शकत? अतिशय चांगला प्रश्न आहे हा. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे 10वी पर्यंत आज बऱ्यापैकी शिक्षण व्यवस्थेमध्ये बदलाव आलेले आहेत. आणि डिग्री एज्युकेशन मध्ये सुद्धा आता स्किल इंडिया किंवा अगदी आपण AI टेक्नॉलॉजी किंवा इतर बऱ्याचशा प्रवाहांना जवळपास स्वीकारलेलं आहे. परंतु 10वी नंतर विद्यार्थी ज्यावेळेस बाहेर पडतो आणि डिग्री कॉलेजला जायच्या अगोदरचा जो काही पॅच आहे या पॅच मध्ये जी काही आपल्याकडे शिक्षण व्यवस्था आहे त्या संदर्भात पहिला प्रश्न पडतो की खरोखरच त्या सर्व व्यवस्था विद्यार्थ्यांना ते शिक्षण प्रदान करतायत का ज्या शिक्षणाची विद्यार्थ्याला खरोखर गरज आहे किंवा ज्या शिक्षणाच्या बळावरती विद्यार्थ्यांनी त्यांचे ड्रीम करिअर अचीव करता यावेत. दुर्दैवानं आज ह्याचं उत्तर बऱ्यापैकी नो असं आहे. बरं, दुसरी गोष्ट म्हणजे अशी की आज विद्यार्थी 11वी आणि 12वीच्या क्षेत्रामध्ये एक
वाटचाल करत असताना त्याचं वय जे आहे ते एक टीनेजच्या अवस्थेमध्ये आहे. हो. त्याच्या कुठल्याच कॉन्सेप्ट क्लिअर नाहीयेत, वैचारिक त्याचा पाया बनलेला नाहीये, आणि अशामध्ये लीड होण्याच्या ऐवजी मिस्टेक होण्याचे चान्सेस जास्त आहेत. बरं, तिसरं म्हणजे जे विद्यार्थी प्रवेश परीक्षांची तयारी करतात त्यांना प्रवेश परीक्षा करायच्या आहेत, त्यांना 11वी-12वीचं बोर्ड करायचं आहे, आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांना अशा एका कॉम्पिटिशनला तोंड द्यायचं आहे की जे खरोखरच कटथ्रोट आहे. मग अशा वेळेमध्ये विद्यार्थ्यांकडनं चुका होऊ नयेत, त्यांच्यावरती मेंटल प्रेशर वाढू नये, कुठंतरी अपेक्षांच्या ओझ्याखाली विद्यार्थी दबले जाऊ नयेत, ह्यासाठी त्यांना हवा असतो एक प्रॉपर प्लॅन. आणि तो फक्त प्लॅन असून चालत नाही, त्याला हवा असतं प्रत्येक पावलावरती मार्गदर्शन. बरोबर. आणि हे मिळणं विद्यार्थ्यांना गरजेचं आहे. मग ते मार्गदर्शन विद्यार्थ्यांना जर घरी मिळालं तरी ते चालण्याजोगं असतं, परंतु हे घरी मिळेल ह्याचे चान्सेस आज नाच्या बरोबर आहेत. आणि जर आज आपल्याला जर सुविधा आहेत त्यासाठी, तर त्या सुविधा नक्कीच विद्यार्थ्यांनी आज आत्मसात केल्या पाहिजेत, कारण आज आपल्याकडे वेळ कमी आहे. उदाहरणार्थ मी एक सांगेन, मेडिकल सारख्या क्षेत्रामध्ये आज 25 ते 26 लाख लोक परीक्षा देतात. महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यामध्ये सुद्धा MBBSच्या सीट्स या 9 ते 10 हजाराच्या वरती नाहीयेत. बरं, आजकाल नीट करणं किंवा मेडिकल करणं हे एक आज स्टेटस सिम्बॉल आहे. ज्या विद्यार्थ्यांना रेग्युलर नीट जमत नाही ते रिपीट करतात. म्हणजे 12वीच्या एका विद्यार्थ्याला फक्त 12वीच्या विद्यार्थ्याला कॉम्पीट करायचं नाहीये, तर त्याला 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष गॅप घेतलेल्या विद्यार्थ्यालाही कॉम्पीट करायचं. बरं, यामध्ये जर त्याला योग्य गायडन्स नाही मिळाला तर साहजिकच जे MBBS त्याला 12वी नंतर लगेच मिळू शकतं त्यासाठी त्याला अजून 3 वर्ष वाट बघायची. म्हणजेच आयुष्यातला मूल्यवान वेळ सुद्धा वाया जाऊ शकतो जर त्याला योग्य टप्प्यावरती योग्य गायडन्स मिळाला नाही तर. आणि म्हणून अशा जागी कुठेतरी कोचिंगची गरज नक्कीच आपल्याला प्रकर्षाने जाणवते. तुम्ही बरोबर बोललात. आपल्या शाळांची अवस्था काय आहे सगळ्यांना माहिती आहे, मग तिथे कोचिंगची गरज पडते. मला यालाच एक जोडून तुम्हाला विचारायचं आहे की कोचिंग करायची पॅरेंट्सला वाटतं की हा एक चांगल्या कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये मुलाला आपण टाकलं पाहिजे. काही पॅरेंट्स मी असेही पाहिलेत की ते शाळेमध्ये फक्त नावाला ॲडमिशन घेतात, पूर्ण वेळ त्यांचा जो विद्यार्थी आहे तो कोचिंगमध्येच असतो, त्या कोचिंगला ते पूर्णपणे टाइम देतात. पण कुठले कोचिंग निवडायची, कोणता कोचिंग इन्स्टिट्यूट, कोणता फॅकल्टीज, कोणते टीचर त्या मुलासाठी योग्य असतील हे कसं त्यांनी ठरवलं पाहिजे? हे ठरवताना सर्वात पहिली गोष्ट की पालकांनी एका मोठ्या जंजाळातून पहिल्यांदा स्वतःला सावरलं पाहिजे. हा जो फोमो फॅक्टर आहे ना, फिअर ऑफ मिसिंग आउट, मोठ्या शहरांमध्ये जाऊनच कोचिंग होते, हा एक लोकांच्या मनामध्ये प्रोपोगंडा आहे. त्यातनं पहिल्यांदा बाहेर पडलं पाहिजे. सगळे इकडे चाललेत म्हणल्यावर मी पण त्याच दिशेला जाऊन यातून बाहेर पडलं पाहिजे. अतिशय एका तथाकथित मार्केटिंगच्या जंजाळातून स्वतःला सावरलं पाहिजे आणि रियालिटी बेस्ड पहिल्यांदा विचार केला पाहिजे. प्रत्येक विद्यार्थी युनिक आहे, परंतु प्रत्येक विद्यार्थ्याला काही गरजा कॉमन आहेत. उदाहरणार्थ त्या विद्यार्थ्याला पर्सनलाइज अटेन्शन मिळणं आज ही काळाची गरज आहे. बरोबर. ते कुठे मिळणार आहे हे पालकांनी पहिल्यांदा विचारात घेतलं पाहिजे. नंबर 2, आजच्या कोचिंगच्या जनरेशनमध्ये किंवा आजकालच्या कोचिंगच्या ट्रेंडमध्ये एक दुर्दैवी अवस्था अशी आहे की जे काही दिसतं तसं दुर्दैवानं नसतं. म्हणजे सुरुवातीला जे काही आपल्याला दाखवलं जातं दुर्दैवानं त्याच्या प्रिपरेशनच्या त्या टेन्युअरमध्ये ते टिकतंच का, तर दुर्दैवानं टिकत नाही. तुम्ही व्यवस्थितपणे सांगितलं की कोचिंग इन्स्टिट्यूट तर गरजेचे आहेच आहे, आणि आता सध्या महाराष्ट्रातल्या शाळांची जी अवस्था आहे ती सगळ्यांना माहितीच आहे, तर त्यामुळे कोचिंग गरजेचं आहे. पण मला याला जोडून तुम्हाला विचारायचं आहे की कोचिंग पण मल्टिपल अवेलेबल आहेत. खूप सारे कोचिंग इन्स्टिट्यूट प्रत्येक गल्ल्यांमध्ये आज कोचिंग इन्स्टिट्यूट महाराष्ट्राभरामध्ये पाहायला मिळते. तर या सगळ्या कोचिंग्सपैकी कुठला कोचिंग इन्स्टिट्यूट माझ्या विद्यार्थ्यासाठी, माझ्या मुलासाठी, मुलीसाठी चांगला असू शकतो हे पालकांनी कसं ठरवलं पाहिजे? यासाठी सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे अशी की पालकांनी अतिशय सुपरफिशियल थॉटला बाजूला ठेवलं पाहिजे. बरं. वरवरच्या जाहिरातींना भुललं नाही पाहिजे. सर्वात प्रथम हे समजून घेतलं पाहिजे की माझ्या विद्यार्थ्याची नेमकी गरज काय. माझ्या विद्यार्थ्याला एक अशी मी जागा मिळवून दिली पाहिजे की जिथं त्याला पर्सनल टच मिळेल. हा एक पहिला पॅरामीटर असला पाहिजे संस्था चूज करण्यामध्ये. पर्सनल टच की त्याला पर्सनल काउन्सिलिंग मिळेल, त्याच्या घडणाऱ्या बिघडणाऱ्या बाबतीत त्याला इमिजिएट गायडन्स मिळेल. नंबर 2, कोचिंग करण्याच्या संपूर्ण टेन्युअरमध्ये आपण ह्याची खात्री करून घेतली पाहिजे की जे कुठले फॅकल्टीज आहेत ते ट्रस्टवर्दी आहेत, रिलायबल आहेत, आणि तेच संपूर्ण टेन्युअरमध्ये विद्यार्थ्याच्या सोबत राहणार आहेत. अदरवाईज बऱ्याच जागी असं होताना दिसतं की दाखवलं काही जातं आणि नंतर काही अजून असतं. म्हणजे अदरवाईज बऱ्याचशा जागी असं होतं की समोर काहीतरी दाखवलं जातं, नंतर अवस्था काहीतरी वेगळी असते. अशा वेळेस मुलांना रिव्हर्स गिअर नसतो. त्यामुळे पर्सनल टच
फॅकल्टीमधली असणारी कॉन्सिस्टन्सी ही अतिशय महत्त्वाची राहते. आणि तिसरा फॅक्टर पालकांनी बघावा की जिथं आपल्याला कनेक्ट राहता येईल अशी इन्स्टिट्यूट पालकांनी बघावे. कनेक्ट राहतील म्हणजे बऱ्याच वेळेस पालक असतो साताऱ्यामध्ये, त्याला वाटतं की विद्यार्थ्यानं पुण्यात शिकलं पाहिजे. पुण्यात तो गेल्यानंतर तो राहतो कुठं? एक्स जागी. कोचिंग कुठं आहे? वाय जागी. पालक ना एक्स जागी आहे ना वाय जागी आहे. विद्यार्थ्याची संगत कोणासोबत आहे, तो किती वेळ मोबाईलमध्ये आहे, तो किती वेळ अभ्यास करतोय ह्याची कल्पना नाही. कोचिंग सारख्या ठिकाणी तो रोज अप्रोच करू शकत नाही. उलट पक्षी जर तो पालक ज्या ठिकाणचा आहे त्यानं जर त्याच ठिकाणच्या संस्था निवडल्या तर ह्यातनं त्या पालकाला त्या संस्थेसोबत, संस्थेच्या शिक्षकांसोबत, तिथल्या मॅनेजमेंट सोबत कनेक्ट राहता येतं आणि घडणाऱ्या बिघडणाऱ्या गोष्टींवरती योग्य तो उपाय करता येतो. बरोबर. त्यामुळे 3 पॅरामीटर, नंबर 1 पर्सनल टच देऊ शकणारी, स्थिर शिक्षक वर्ग थ्रूआउट द टेन्युअर देऊ शकणारी आणि पालकाला ॲक्सेसिबल असणारी, या कंडिशनवरतीच पालकांनी ज्या आहेत त्या संस्था निवडाव्यात. बरं, कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये आपण अजून एक गोष्ट पाहतो की खूप सारे कोचिंग इन्स्टिट्यूट त्यांची मार्केटिंग खूप दमदार करतात. त्या मार्केटिंगमध्ये ते मग खूप पैसा ओततात, ॲड्स रन करतात, फ्लेक्स पोस्टर्स वेगवेगळ्या ठिकाणी लावतात. आणि अजून एक गोष्ट आपल्याला आढळते, टॉपर विद्यार्थी असतात काही, आणि ते सेम टॉपर विद्यार्थी आपल्याला मल्टिपल कोचिंग इन्स्टिट्यूटवरती पाहायला मिळतात. हे UPSC MPSC सारख्या एक्झाम्समध्ये तर खूप जास्त प्रमाणात होतं. आणि आता तो ट्रेंड परत 10वी-12वीच्या किंवा नीट JETच्या एक्झामसाठीही तो आपल्याला दिसतो. तर मग हे कितपत योग्य आहे मला तुम्ही सांगा. अगदी खरं आहे, परंतु ह्यामध्ये पुन्हा 2 भाग पडतात. मार्केटिंग करणं ही त्या संस्थांची गरज आहे. बरोबर. जोपर्यंत ते मार्केटिंग करणार नाही तोपर्यंत पालकांपर्यंत ते पोहोचणार कसे. परंतु दुर्दैव हे की मार्केटिंगमध्ये सुद्धा खोटारडं मार्केटिंग करण्याचं जे पेवाज आलेलं आहे त्याची परिसीमाच गाठलेली आहे. म्हणजे आज आपण पाहतो एखाद्या संस्थेचा किंवा एखाद्या परीक्षेचा निकाल येतो, एकच विद्यार्थी 7 वेगवेगळ्या पेपरमध्ये 7 वेगवेगळ्या संस्थांच्या फोटोमध्ये असतो. बरोबर. दुर्दैव आणि विशेष म्हणजे असं की एकाच पेपरमध्ये 4 संस्थांच्या जाहिराती असतात आणि एकच विद्यार्थी त्या 4ही संस्थांमध्ये समसमान असतो. मला दुर्दैव वाटते त्या पालकांचं की तरी सुद्धा पालक बोलतात. त्यामुळं या सगळ्यांच्या पलीकडे जाताना पालकांना काय भावतं ह्याचा विचार करणं आज खूप गरजेचं आहे. आज पालक खरोखरच वरवरच्या रंगाला बोलतोय का, किंवा सस्ता अच्छा टिकाऊ अशा काहीतरी कॉन्सेप्टला बळी पडतोय का, ह्याचाही विचार होणं गरजेचं आहे. त्यामुळे ह्यामध्ये नक्कीच फसवणारे जेवढे गुन्हेगार आहेत, फसणारा सुद्धा तेवढाच गुन्हेगार आहे असं मला वाटतं. बरोबर. पालकांनी ह्याला जर फसायचं नसेल तर याची देही याची डोळा प्रत्येक गोष्ट तपासणं गरजेचं आहे. खरं काय आणि खोटं काय हे जोपर्यंत आपण समक्षपणे कॉन्टॅक्ट होत नाही तोपर्यंत जाणू शकत नाही. त्यामुळे वरवर फक्त बोलून निर्णय घेणं हे पालकांनी टाळलं. म्हणजे त्यांनी पालकांनी ऍटलीस्ट प्रत्येक कोचिंग मध्ये गेलं पाहिजे, पाहिलं पाहिजे, तिथल्या फॅकल्टीजला विचारलं पाहिजे. बरोबर. आणि आपल्या सत्सद विवेक बुद्धीला स्मरून निर्णय घेतला पाहिजे. बरोबर. आता मला थोडंसं अजून एका मुद्द्याकडे यायचंय, कोचिंग इन्स्टिट्यूटची फीज. आपण आज जर पाहिलं तर शाळांपेक्षाही खूप जास्त पटीनं या कोचिंग इन्स्टिट्यूटची फीज असते. आणि आजकाल आपण पाहतो की आज जॉब्सची सिक्युरिटी नाही आहे, आज पॅरेंट्सची अवस्था ही खराब आहे, महागाई वाढलेली आहे, आणि त्याच वेळेस या कोचिंग इन्स्टिट्यूटची फीज ही खूप जास्त आहे. तर ही फीज मला सांगा कुठपासून कुठपर्यंत असू शकते आणि फीज का जास्त असते इन्स्टिट्यूटची? यामध्ये 2 बाबी आहेत. पहिली गोष्ट ही फी जस्टिफाय करणं हा एक मुद्दा आहे, आणि दुसरी गोष्ट खरोखर ही फी रिलिव्हंट आहे का हा एक मुद्दा आहे. पुन्हा सांगतो, यामध्ये 2 बाबी आहेत. सामाजिक वास्तव हा एक वेगळा मुद्दा आहे आणि ह्या फीजला जस्टिफाय करणं हा एक वेगळा मुद्दा आहे. सामाजिक भूमिकेतून जर आपण सांगायचं झालं तर आजच्या काळामध्ये रेग्युलर ट्रॅडिशनल संस्था ज्या आहेत त्या ह्या प्रकारच्या कोचिंगला जनरलाइज करताना दिसत आहेत का, तर ह्याचं उत्तर नो आहे. बरं, विद्यार्थ्यांना जे काही कोर्सेस करायचे आहेत त्या कोर्सेससाठी लागणारा खर्च, उदाहरणार्थ ह्या संदर्भात असणारी पुस्तकं, डिजिटल रिसोर्सेस आणि ह्यासाठी उपलब्ध असणाऱ्या फॅकल्टीजच्या अपेक्षा, या सर्व गोष्टींचा एक आर्थिक भार हा संस्थांवरती असतो. त्यामुळं फी त्यांना त्या प्रमाणामध्ये घ्यावी लागते. मुद्दा नंबर 1. मुद्दा नंबर 2, आता आपण याचा खर्चाबाबतीत जर पालकांची मानसिकता बोलायला गेलो तर खऱ्या अर्थानं शिक्षणावरती लावणारा खर्च हा एक्सपेन्स आहे का इन्व्हेस्टमेंट आहे ह्याचाही आपल्याला विचार केला पाहिजे. म्हणजे आज आपण सोनं घेतोय का तर त्याचे रिटर्न्स मिळतील, आज आपण जागेमध्ये खर्च करतोय कारण त्याची गुंतवणूक उद्या आपल्याला लाईफ टाईम काहीतरी साथ देईल. म्हणजे पालक आज गुंतवणूक करत नाही असं नाहीये, परंतु तो शिक्षणाबाबतीत ज्यावेळेस गुंतवणुकीचा विचार येतो
त्यावेळेस त्याला गुंतवणूक न समजता बऱ्याच वेळा खर्च समजलं जातं. आता महाराष्ट्र बाबतीत बोलायचं झालं, सपोज एखाद्याला इंजिनिअरिंग करायची आणि एखादी मुलगी आहे, तर आज महाराष्ट्र शासनानं 12वी नंतरचं टेक्निकल कोर्स, मग तो इंजिनिअरिंग असो अथवा मेडिकल असो, हा पूर्णतः फ्री केलाय. मग आज आमच्या मुलींना गरज आहे की त्यांना त्या कोर्सपर्यंत जाण्यासाठी किंवा एखाद्या प्रतिष्ठित कॉलेजपर्यंत जाण्यासाठी अमुक अमुक परीक्षेमध्ये चांगलं मेरिट मिळवायचं आहे. बरं, ते मेरिट रुलिंग व्यवस्थेमध्ये मिळणार आहे का? मिळणार नाहीये. मग त्या 2 वर्षामध्ये जर एक चांगल्या कोचिंगसाठी त्याचे आपण एक काही किंमत मोजत असू तर नक्कीच ती गुंतवणूक आहे. कारण 12वी नंतर तुम्हाला खर्च करायचा नाहीये. 12वी नंतर तुम्हाला फक्त मेरिट मिळवलं की त्यानंतर पूर्णपणे फ्री शिकायचंय. ऑन द अदर हँड, जर आज चांगले कॉलेज मिळवायचे असतील तर चांगलं मेरिट हवं. चांगल्या मेरिटसाठी चांगलं कोचिंग हवं आणि चांगल्या कोचिंगला एक कोचिंगवाल्यालाही चांगलं कोचिंग देण्यासाठी त्याला पैसा हवा ना. शेवटी पैशाचं सोंग करता येत नाही. त्यामुळं जर आपण गुंतवणूक आणि खर्च यातला फरक समजू शकलो तर मला असं वाटतंय की आर्थिक बाबींचा जो काही कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी आहे किंवा जो परसेप्शन मॅटर आहे ना, तो नक्कीच क्लिअर होऊन जाईल. आणि शेवटचा मुद्दा आपला की आर्थिक जी चणचणीची बाजू असते. आता आमच्याकडे बरेचसे असे विद्यार्थी होऊन जातात की ज्यांचं मेरिट उजवं असतं, दुर्दैवानं आर्थिक परिस्थिती तेवढी साथ देत नसते. मग अशा वेळेस सामाजिक तत्वावरती विद्यार्थ्यांना काय करावं, तर बऱ्याचशा संस्था आजकाल एंट्रन्स एक्झामिनेशन घेतात. आता ह्यामध्ये हेतू असा असतो की एका चांगल्या विद्यार्थ्याला चांगली संस्था मिळावी, हे अर्ध सत्य आहे. परंतु खरं सत्य आहे की एका चांगल्या संस्थेला चांगला विद्यार्थी हवा असतो. बरोबर. कारण शेवटी संस्था किती जरी कष्ट घेतली तरी जो रिसिव्हर आहे ना, तो महत्वाचा आहे. बरोबर. आणि मग अशा वेळेस बऱ्याचशा स्कॉलरशिप एक्झाम असतात आणि त्यावेळेस बऱ्यापैकी विद्यार्थी अगदी फ्री मध्ये सुद्धा हे कोचिंग मिळवताना दिसतात. विद्यार्थ्यांना गरज आहे की ह्या गोष्टींचा शोध घेण्याची आणि त्या गोष्टींपर्यंत पोहोचण्याची. करेक्ट. कोचिंगमध्ये किंवा मी म्हणा शिक्षणामध्ये अजून एक खूप मोठी डिबेट तिथे चालू आहे, ती आहे ऑनलाईन कोचिंग आणि ऑफलाईन कोचिंग. खूप पॅरेंट्सना असं वाटतं की घरी बसून ऑनलाईन यूट्यूबवरती किंवा खूप सारे ॲप्लिकेशन्स आज आहेत की ज्याच्यावरनं विद्यार्थ्यांचा चांगला अभ्यास होऊ शकतो, असं पॅरेंट्सचा समज आहे. तुम्हाला काय वाटतं की कुठली कोचिंग, कुठला स्टडी योग्य आहे? बऱ्याचशा जागी ऑनलाईन संदर्भात पालकांना काय वाटत नाही, मुलांनाच वाटतं. बरं. ह्याचं कारणच ते आहे की आजकाल जे सोपं आहे ना ते आम्हाला हवं. ऑनलाईन सारख्या कोचिंगमध्ये आपल्याला रिमोट प्लेसवरती प्रवास करावा लागत नाही, आपल्याला डिसिप्लिन राहायची गरज नाही. बरोबर. जसं आहे, जिथून आहे, जसं मन मर्जी आहे तसं आपल्याला शिकायची सोय उपलब्ध आहे, असा एक परसेप्शन ह्या बाबतीत आहे. परंतु हा कॉन्सेप्ट खरोखर किती रिलिव्हंट आहे ह्याचं उदाहरण मी एक देईन. धरून चला, मला पोहायचा क्लास शिकायचा आहे आणि मी ऑनलाईन एखाद्या पोहण्याच्या क्लासचा व्हिडिओ बघतोय. खरोखर मला पोहता येईल का हो? नाही. मला टेक्निक्स कळतील, मला टूल्स कळतील, परंतु मला खऱ्या अर्थानं पोहण्याचं शिकण्यासाठी पाण्यात उतरावं लागेल ना. बरोबर. मला हातपाय मारावे लागतील ना. तसंच हा ऑफलाईन वर्सेस ऑनलाईनचा कॉन्फ्लिक्ट आहे. ऑनलाईन कॅन बी अ सबऑर्डिनेट सपोर्टिव्ह टूल बट इट कॅनॉट रिप्लेस गुरुजी. बरोबर. तुम्हाला ऑफलाईनमध्ये एक कॉम्पिटिशन मिळतं, तुम्हाला ऑफलाईनमध्ये शिक्षकाचा टच मिळतो, तुमच्या घडणाऱ्या चुकांवरती इमिजिएट सोल्युशन मिळतं आणि तुम्हाला एका शिस्तबद्ध वातावरणामध्ये शिकायची संधी मिळते. बरोबर. ऑनलाईन मध्ये दुर्दैवानं तुमचा स्क्रीन टाइम वाढतोय, तिथं तुम्हाला उत्तरं मिळतायत पण ज्ञान मिळत नाहीये. आणि परिणामी असं आज बरंचसं चित्र आहे की ऑनलाईन मध्ये विद्यार्थ्यांचा वेळ जातोय, स्क्रीन टाइम जातोय, डिस्ट्रॅक्शन्स वाढतायत. ऑनलाईनच्या माध्यमातून फक्त शिक्षण न होता इतर बरेचसे उद्योग होत आहेत आणि हे सर्व गोष्टी कळतायत तेव्हा जोपर्यंत वेळ निघून गेलेली आहे आणि मग नंतर विद्यार्थी ऑफलाईन कोर्सला प्रवेश घेतो. त्यामुळे ऑनलाईन कुड बी अ टूल, इट कॅन बी अ सबऑर्डिनेट टूल, इट कॅनॉट बी अन ऑल्टरनेटिव्ह टू द ऑफलाईन कोचिंग. करेक्ट. त्यामुळे ऑफलाईन हाच यशाचा मूलमंत्र आहे, ह्याला कुठेही पर्याय असू शकत नाही. म्हणजे असं म्हणता येईल 5G काय 10G येऊ द्या, गुरुजीला पर्याय नाही. बरोबर. तो जो एक बॉन्ड बनतो स्टुडंटचा आणि टीचरचा, ज्या सहजतेने एखादा शिक्षक जो आहे तो विद्यार्थ्याचा कन्सेप्ट क्लिअर करू शकतो, तो ऑनलाईनमध्ये ते नाही होऊ शकत. कोणत्याही लेवलवरती गेलं तरी अतिशय महत्त्वाचा मुद्दा मी ह्याला जोडेन सर. आपला जो ॲस्पायरंट आहे ना, तो टीनेज मधनं जातोय. त्याची गरज ही फक्त शैक्षणिक नाहीये, त्याची गरज भावनिक आहे, त्याची गरज वैचारिक आहे, त्याची गरज सामाजिक आहे, त्याची गरज शारीरिक आहे. या सगळ्या कॉन्फ्लिक्टमध्ये आपला विद्यार्थी मोटिवेटेड राहिला पाहिजे, आपला विद्यार्थी हेल्दी राहिला पाहिजे, आपला विद्यार्थी पूर्णपणे स्पिरिटला धरून राहिला पाहिजे. आणि अशा व्यवस्थेमध्ये जे इमोशनल कनेक्ट 1-on-1 होऊ शकतो
तो अर्थातच व्हर्च्युअल होऊ शकत नाही ना. बरोबर. आणि व्हर्च्युअल रियालिटीमध्ये आज ज्यावेळेस आपले विद्यार्थी जात आहेत ना, त्यावेळेस मग त्यांना एन्झायटी येते, मग त्यांना डिप्रेशन येत आहे, मग ते काहीतरी भलतंच त्यांच्या कानावरती पडून कुठंतरी ते त्यांच्या सोयीनं त्याचा अर्थ लावताना दिसत आहेत. एखादी गोष्ट सांगितल्यानंतर त्याचा अर्थ लावायचा कसा, बरोबर, ह्याची मॅच्युरिटी विद्यार्थ्यांना ऑनलाईन मध्ये नाहीये. बरोबर. मग आता पुन्हा मला बरेचसे पालक प्रश्न करतात, सर की मग ऑनलाईन एवढा फ्लो कशाला आहे, मग ऑनलाईन एवढं का चाललंय. चालायचं कारणच हे आहे की आजच्या काळामध्ये पहिली गोष्ट ऑनलाईन स्वस्त उपलब्ध आहे, त्याला काही जास्त पैसा लागत नाही, त्यामुळे ते अफोर्डेबल आहे. आणि दुसरं म्हणजे ऑनलाईनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्क्रीनचा ऍक्सेस मिळतो आणि त्यामुळे कुठंतरी ते स्क्रीन मिळवायचा उद्देश असतो. ऑनलाईन हा नाव आहे, मूळ उद्देश स्क्रीन मिळवणं आहे. आणि त्यामुळे कुठंतरी विद्यार्थी वरवर भुलतो आणि मग ते भुललेलं जे आहे ते वेळ गेल्यानंतर कळतं. बरोबर, बरोबर. एक मला याला एक जोडून प्रश्न विचारायचा आहे की आज खूप साऱ्या पॅरेंट्समध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये एक भीती आहे इंग्लिश मिडियमची. गावाकडचे जे मुलं असतात ते मराठी मिडियममध्ये शिकलेले असतात, जिल्हा परिषदेमध्ये शिकलेले असतात, सायन्सचं शिक्षण जे असतं ते इंग्लिशमध्ये असतं. सो ती एक भीती मुलांच्या मनामध्ये असते. मग याला कसं उत्तर तुम्हाला देता येईल? ही भीती एक मॅन्युप्युलेटेड आहे. सर्वात खरी गोष्ट म्हणजे अशी की सायन्सची भाषा ही इंग्लिश नाही आहे. मॅथमॅटिक्स इज द लँग्वेज ऑफ सायन्स. आज जगामध्ये सर्वात जास्त सायन्समध्ये प्रोग्रेस केलेल्या देश कोणते आहेत, तर त्यामध्ये जर्मनी आहे, त्यामध्ये जपान आहे. आणि ह्या देशांमध्ये इंग्लिशमध्ये शिक्षण नाहीच आहे. अगदी आत्ताची आपली जी NEP आलेली आहे, न्यू एज्युकेशन पॉलिसी 2020, यामध्ये पण हेच सांगतंय की आपण मातृभाषेतल्या शिक्षणावरती जोर दिला पाहिजे. आता बऱ्याचशा संस्था आपल्याला महाराष्ट्रामध्ये शिकवत असताना मराठी प्लस इंग्लिश शिकवतात, कॉन्सेप्ट त्याला रिलेट करून घेतात. त्यामुळं इंग्लिश हा जो कॉन्सेप्ट आहे तो जास्त बाव करण्याचा कॉन्सेप्ट नसलाच पाहिजे. आणि मी मराठी माध्यमातनं आहे किंवा मी व्हर्नॅक्युलर मीडियममधनं आहे म्हणून मला सायन्स जमणार नाही, हा एक अतिशय थोतांड विचार आहे. ज्यावेळेस एखादा विद्यार्थी शिक्षणामध्ये त्या क्षेत्रामध्ये रस घेतो, धीरे धीरे भाषांची चौकटी आणि भाषांच्या मर्यादा या गळून पडतात. आणि ह्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे जपान आणि जर्मनीनं केलेली प्रगती आहे. मला तुम्हाला एक विचारायचं होतं की तुमचाही आतापर्यंतचा प्रवास जो आहे तो खूप इंटरेस्टिंग राहिलेला आहे. तुम्ही मागच्या 11 वर्षापासून विद्यार्थ्यांना गाईड करत आहात. तुमचं मोठं इन्स्टिट्यूट आहे, तुम्ही खूप विद्यार्थ्यांना ट्रेन केलेलं आहे, शिकवलेलं आहे. तुमचा प्रवास मला थोडक्यात सांगाल का? नक्कीच. 2015ला आम्ही सर आईन्स्टाईन अकॅडमी नावाने महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणीमध्ये एक रोपटं लावलं. 2 व्यक्ती आणि 2 विद्यार्थ्यांच्या माध्यमातून हा प्रवास सुरू झाला, जो की 2019 पर्यंत अतिशय चांगला विस्तारला. मुळातच आजच्या काळातलं शिक्षण विद्यार्थ्यांना मिळावं ही आमची भूमिका आहे. कारण असं म्हणतात त्या शिक्षणाला आज कोणतीही किंमत नाही ज्या शिक्षणामध्ये 2 वेळेच्या भाकरीची सोय करण्याची ताकद नसेल. त्यामुळे स्किल एज्युकेशन किंवा त्या एज्युकेशनकडे आज आपण गेलं पाहिजे ज्या एज्युकेशनमध्ये उद्या एक भविष्य आहे. आणि त्या अनुषंगानं त्या उद्देशानंच IIT JEE, मेडिकल नीट, MHT, CET इतर तत्सम सर्व परीक्षांचं कोचिंग रेग्युलर 11वी-12वी सोबतच देण्याच्या उद्देशानं आपण संस्थेची निर्मिती केली, संस्थेची स्थापना केली. 2021ला आपण आपला विस्तार साताऱ्यापर्यंत वाढवला आणि त्यानंतर आता माणगाव, त्यानंतर नवी मुंबई आणि पाचगणीमध्ये एक प्रचितीय शाळा अशा रूपानं 5 संस्थांमध्ये जवळपास 750 ते 800 विद्यार्थ्यांमध्ये आपला जो काही प्रवास आहे तो विस्तारत आहे. सर, थँक्यू सो मच, तुम्ही आज बोल मराठीला टाइम दिला. मला असं वाटतं की आज खूप साऱ्या विद्यार्थ्यांना, पालकांना त्यांच्या मनातले जे नेमके प्रश्न असतील ना त्यांचे उत्तर मिळाले असतील. कशाप्रकारे इंजिनिअरिंगचं ॲडमिशन होतं, कशाप्रकारे मेडिकलचं ॲडमिशन होतं, 10वी नंतर कोचिंगची काय इम्पॉर्टन्स आहे, त्या व्यतिरिक्त जे काही कोचिंग इन्स्टिट्यूट्स आहेत ते कसे निवडले पाहिजेत, काय काय गोष्टी आपण पाहिल्या पाहिजेत, या सगळ्या विषयांवरती तुम्ही एकदम मुद्देसूद उत्तरं दिलेली आहेत. धन्यवाद. मी प्रेक्षकांना देखील विनंती करेल की जर तुम्हाला तुमच्या विद्यार्थ्यांसाठी राईट कोचिंग इन्स्टिट्यूट कसा निवडायचा, राईट स्ट्रीम कशी निवडायची, सायन्स त्यासाठी योग्य असेल, आर्ट्स योग्य असेल, कॉमर्स योग्य असेल किंवा डिप्लोमा त्याला करायचा आहे, काही प्रश्न तुमच्या मनामध्ये असेल, तुम्हाला सरांचा जर गायडन्स हवा असेल किंवा त्यांच्या कोचिंग इन्स्टिट्यूटबद्दल तुम्हाला जर माहिती घ्यायची असेल तर त्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स, त्यांचं इंस्टाग्राम हँडल असेल किंवा यूट्यूब हँडल असेल, त्याच्या लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये पिन करून ठेवणार आहे. तुम्ही त्यांना एकदा कॉन्टॅक्ट करा, त्यांची टीम तुम्हाला पूर्णपणे हेल्प करेल याची मला खात्री आहे. सर, थँक्यू सो मच. थँक्यू.